पोहोचले, बेळगावला निघालेलो आहोत. बस मधलं असं सुंदर दृश्य दिसत आहे बघा. सुंदर घनदाट झाडी तुम्हाला दिसत आहेत. बेळगावला आम्ही एका लग्नासाठी निघालो आहोत. लग्नाचं काही दाखवता आलं तर नक्की दाखवेल. तेथून आम्हाला रात्री 11ची गाडी होती बेळगावला आणि आम्ही बेळगावला 7 वाजता पोहोचलो. बेळगावचे रस्ते पहा. बसमधून उतरले आम्ही रिक्षा केली हॉटेलला जाण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता की रस्ते किती मोठे आहेत आणि दोन्हीकडेला झाडी पण भरपूर आहेत, शांत आहेत, स्वच्छ आहेत. आम्ही हॉटेल लँडमार्कला उतरलेलो. तुम्ही पाहू शकता हे हॉटेल आणि आतने रूमही सुंदर मोठी स्वच्छ आहे. बाथरूमही मोठे आहेत आणि पाणीही भरपूर होते आणि बाहेरचे व्ह्यूज. हॉटेलमधला सुंदर ब्रेकफास्ट केल्यानंतर आम्ही जवळच मिलिटरी गार्डन म्हणून एक शंकराचं मंदिर आहे तिथं. तुम्ही बघू शकता मंदिराचा आजूबाजूचा परिसर किती छान हिरवळ आहे. कडेने जांभूळ, फणस, चिकू अशी भरपूर झाडी आहेत आणि त्याला फळंही लागलेली आहेत. आणि मंदिर इतकं शांत आणि थंडगार आहे. वाटतसुद्धा नाही की आपण मे महिन्यात आलो आहोत. बेळगाव मे महिन्यातसुद्धा थंड वाटत होतं. कापुराचा आणि अष्टगंधाचा वास सगळीकडे सुटलेला दरवळत होता. मग आजूबाजूचा आम्ही सगळा परिसर बघितला. तिथून आल्यानंतर आम्हाला लगेच संध्याकाळी कार्यक्रमाला जायचं होतं. संगीत होतं आणि हळदही होती, ते अटेंड करायचं होतं. तुम्ही बघू शकता किती सुंदर लॉन आहे हा आणि संगीताची पण खूप सुंदर तयारी झालेली आहे. आणि हळदीसाठी पण त्यांनी 2 आसनं मांडून ठेवलेली आहे, ते पाहू शकता तुम्ही. आणि खूप छान थंडगार वातावरण होतं. आम्ही संध्याकाळचा नाश्ता तिथंच केला. खूप छान नाश्ता तिथं फिरत होता. छान खुर्च्याही मांडलेल्या आहेत आणि सगळीकडं ग्रीनरी आणि असं छान वातावरण आहे. मला दुसऱ्या दिवशीच्या लग्नाचं शूटिंग काही करता नाही आलं. फक्त मी ते रुखवताचं शूटिंग दाखवत आहे तुम्हाला. लग्न छान अटेंड केल्यानंतर तिथलं जेवण करून आम्ही हॉटेलला गेलो. नंतर फेमस पुरोहित स्वीट आहे, तिथं आम्ही स्वीट्स घेतले, काही दिले. कुंदा, बुंदी आणि कलाकंद खूप छान होते टेस्टला. साखरेचे मांडे देखील मिळाले आणि हॉटेलला आलो. तर माझी व्हिडिओ आवडली असल्यास प्लीज लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद. व्हिडिओ नक्की पहा.